जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा म्हणजे मी असं मला वाटत नव्हतं की आपली मुलगी पण IIT ला इलिजिबल होऊ शकते किंवा ती IIT एक्झाम क्रॅक करू शकते. जेव्हा जसे ते दिवस गेले म्हणजे पुढे सरकत गेले आणि यांनी एक्झाम मॅमने प्रत्येक टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज एक्झाम कंडक्ट करत गेले आणि एक विशेष स्पेसबद्दल सांगावं लागेल की ह्या ज्या ग्रुपमध्ये पॅरेंटला सुद्धा त्या ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जे स्टुडंट आहे किंवा तुमचे जे काही डॉटर्स आहे बॉईज आहे ते काय असेल तुमच्या मुलाबद्दल तुम्ही एकदम मॉनिटर करू शकतात की बा माझ्या मुलाचं काय चालू आहे सध्या. म्हणजे तो टेस्टमध्ये कसा परफॉर्म करतो आहे, त्याचं म्हणजे त्याला काही अडचण येते का. एखाद्या टेस्टमध्ये जर कमी मार्क मिळाले तर आम्ही त्याला सहजच विचारायचो तिला की एवढे कमी मार्क का आले तुला, म्हणजे तुला कळालं नाही का, समजला नाही का हा टॉपिक, म्हणजे तुला काही अडचण नाही का, मी भेटू का मॅडमला. मी मॅमला सुद्धा बराच वेळा भेटलेलो आहे या बाबतीत आणि मी माझं मत मॅडमकडे मांडलेली आहे. मॅमने मला इतकं सुंदर आणि व्यवस्थित समजून सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका, ती व्यवस्थित अभ्यास करते आणि शी डू इट, ती क्रॅक IIT. पण कसं आहे माहिती का, पॅरेंट असल्यानंतर मार्क कमी आल्यानंतर आम्हालाही थोडं वाटायचं की नाही असं म्हणजे आपण पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की काहीतरी गडबड तर नाही ना. म्हणून मग आम्ही वारंवार मॅडमला भेटत गेलो आणि मार्गदर्शन घेत गेलो आणि मॅमचं. नंतर त्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये पॅरेंट्सला बोलवून त्यांच्या समोरच जे काही त्यांना वर्कआउट दिलेलं असायचं विद्यार्थ्यांना तर ते पॅरेंटच्या समोर चेक केलं जायचं. टीचर त्या मुवमेंटला चेक करायचे. म्हणजे जेव्हा आपल्या समोर आपला मुलगा बसलेला असतो तेव्हा त्यावेळेस मुलांनाही वाटतं अरे आपल्या पॅरेंट समोर हे सगळं चेकिंग होऊन राहिलेलं आहे, आपण आता अभ्यास केला पाहिजे. या दृष्टीने सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांनाही थोड्या फील होत असतात, मनामध्ये वाटत असतात. बाकी म्हणजे स्पेसमध्ये इतर एक्झामिनेशनच्या बाबतीत जर म्हटलं ना, ऑलिम्पियाड एक्झाम म्हणा, IOTM एक्झाम म्हणा, तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. आपण स्पेसमध्ये आला तर आपण एकदम निश्चिंत राहायचं आणि सगळं स्पेसवर सोपवून द्यायचं. मला ह्या 2 वर्षात हेच दिसलं. मी थोडा डाऊटफुल होतो, मला थोडी चिंता होती, त्यावेळेस मी वेळोवेळी मॅडमला भेटत गेलो. पण नंतर मला जाणवलं की नाही स्पेस बिलकुल बिनधास्त, तुम्ही विद्यार्थ्यांना स्पेसमध्ये टाका आणि विसरून जा. कारण अहो तिथं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा क्लासेस घेतले जातात, ग्रामर सुद्धा शिकवलं जातो, IIT हैदराबादची तयारी करून घेतली जाते, बीट पिलारी वगैरे अशा सुद्धा एक्झाम कंडक्ट केल्या जातात. म्हणजे तुम्हाला काहीही उरत नाही. तुम्ही एकदा स्पेसमध्ये गेला की तुम्हाला सगळं रेडीमेड मिळणार. फक्त तुम्ही विद्यार्थ्यांना एकच आहे की योग्य मार्गदर्शन मिळतं स्पेसकडून. फक्त आपल्या पॅरेंटची स्पेसला एक साथ हवी असते. मीनवाईल मॅडमने सुद्धा मध्यंतरी सगळे मोबाईल वगैरे विद्यार्थ्यांना अलाउ केले नव्हते की क्लासमध्ये जो विद्यार्थी मोबाईल आणेल त्याचा मोबाईल जप्त करून घेतला जाईल आणि तो नंतर पूर्ण 2 वर्ष झाल्यानंतरच त्याला मिळतील अशी एक अट होती आणि ती खूप सुंदर अट आहे खरंच. आता तनिष्का पण सकाळी 7 वाजेला 7 ते 7:30च्या दरम्यान स्पेसमध्ये क्लासला जायची आणि संध्याकाळी ती म्हणजे संध्याकाळी म्हणलं रात्रच म्हणावं लागेल 8:30-9ला घरी यायची. आणि ऍक्च्युली काय झालं की ती सुरुवातीला 11वी मध्ये तशी तिने त्या मॅडमच्या इन्स्ट्रक्शन उभे केले नाहीत, पण नंतर 12वी पासून तिने नक्की उभे करायला सुरुवात केली. आणि नंतर ती म्हणायला लागली की पप्पा मी जर कधी सुरुवाती 11वी पासून जर गेली असती ना तिला अभ्यासाला तर अजून माझा रिझल्ट बेटर झाला असता. आणि खरोखरच मला पण वाटलं की मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जे 11वीला आहे किंवा 12वीला आहे ना, खरंच तुम्ही घरी अभ्यास होत नाही. घरी तुम्ही कितीही करा, कारण तुम्ही टीव्ही बघणार, मोबाईल बघणार, कोणी मित्र येणार, कोणी घरी गेस्ट येणार. पण तुम्ही सकाळी 7-7:30ला जर क्लासला गेलात आणि तिथं जर एकदा क्लासला गेले ना की तिथे तुमचे कलिग असतात, इतर स्टुडंट असतात
आणि तुम्हाला काही अडचण आली तर आपण आपल्या बाजूचा जो कलिग असतो त्याला विचारतो, अरे बाबा हे तुला येतं का, तसं थोडं कॉल करतात. तर तिथं तुमचं बरंच होऊन जातं. म्हणजे जे काही अडचणी असतात त्या तिथे सॉल्व्ह होतात. तिथं रेडिली अवेलेबल आपला स्टाफ असतो, शिक्षक वर्ग असतो, तो सुद्धा आपल्याला खूप मदत करतो की आपल्याला काय अडचण आली का लगेच हा मॅम मला हे आलं नाही. अरे म्हणजे तुम्हाला वेटिंगची गरज नाहीये की मला वेट करायचं आहे की मी म्हणजे 2 दिवसांनी विचारेल, सर जेव्हा फ्री होतील तेव्हा विचारू, तसा प्रश्नच येत नाही. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, खरंच सांगतो की तुम्ही सकाळी इथं म्हणजे स्पेसलाच अभ्यासाला जा. सकाळी 7 ते 8 घरी येऊन काही अभ्यास नाही केला तरी चालेल. तनिष्का सकाळी 7:30-8ला गेल्यानंतर संध्याकाळी 8:30-9ला यायची, पण ती संध्याकाळी नंतर काही अभ्यासाची गरज नसायची. तिने तेवढ्या अभ्यासावरतीच IIT क्रॅक केली. आणि तिच्या जे सक्सेस आहे त्या सक्सेससाठी ह्या स्पेस अकॅडमीचे सर्वांसर्वी वाणी मॅम, वाणी सर आणि इथला टीचिंग स्टाफ आणि त्याचप्रमाणे जो नॉन टीचिंग स्टाफ आहे तो पण खूप खूप म्हणजे कोऑपरेटिव्ह आहे. कधी अडचण आली आम्हाला वाटलं की अरे तनिष्का आली नाही म्हणून आम्ही फोन करायचो आणि विचारायचो की इतकं म्हणजे छानपैकी उत्तर दिलं जायचं. आणि कधीच अरोगंटली किंवा काही नाही, पोलाइटली व्यवस्थित तिला कॉन्टॅक्ट करून आम्हाला ती माहिती दिली जायची की तनिष्का आता मॅमकडे आहे, सॉल्विंगच्या बद्दल मॅमची बोलते येणार, मग आम्ही निश्चिंत व्हायचो वगैरे बाबा आले नाही म्हणून. तर खरंच मी स्पेस अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना जे 11वी आणि 12वीला आहे त्यांना ऑल द बेस्ट. त्यांनी हार्डवर्क करा, हार्डवर्क शिवाय दुसरं काहीही पर्याय नाहीये. देयर इज नो शॉर्टकट एट ऑल. ओके.